लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किन्नी कद्दू येथे महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या जल जीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचं समोर आले। गावातील नागरिक बसवराज पाटील यांनी या योजनेत गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप केलाय। नुसता आरोपच केला नाही तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तापर्यंत लेखी तक्रार देऊनही या प्रकरणाची आज तागायत कोणीही दखल घेतली नसल्याची माहिती बसवराज पाटील यांनी दिली आहे। किन्नी कद्दू जलजीवन मिशन अंतर्गत 95 लाख रुपयाचं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली 2024 साली। त्या दिवशीपासून किन्नी कद्दू या गावाला आणखीन पाणी नाही, फक्त 10 दिवसासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी इथून पाईपलाईन चालू केली होती। आज तागायत किन्नी कद्दूला पाणी 2026 चालू आहे, 1 रुपयाचं पाणी गावाला नाही आहे। ही पाईपलाईनची अवस्था आहे, ही पाईपलाईन अशी तुटून पडलेली आहे इकडल्या बाजूला। दुसरी गोष्ट, विहिरीमध्ये बघायचं आहे आपण आता। विहीर जे आहे त्या विहिरीमध्ये ही मोटरची अवस्था आहे, हे मोटरा तुटून पडलेले आहेत। एवढं पाणी म्हणजे गावाला पुरेन एवढं पाणी असताना आज गाव बिना पाण्याचं आहे। ही बघा साहेब, ही पाईप तुटून पडलेले, वायर नाही आहे कुठंच। आणि ह्याच्या अगोदरची ही तर योजना मंजूर केलीच, ह्याच्या अगोदरची एक मंजूर आपल्याकडे योजना आहे, त्याचं फुल तो कधी दिसतंय का बघा तिकडली लांब तळ्यामध्ये। ती जी योजना आहे ती 40 लाख रुपयाची योजना आहे। तिथून पाईपलाईन विहीर, तिथंही फुल पाणी आहे, तिथून गावापर्यंत पाईपलाईन आहे। कुठल्याच पद्धतीचं प्रशासनाला आम्ही वारंवार अर्ज देऊन सुद्धा प्रशासनानं आजपर्यंत दखल घेतली नाही, पाणी नाही गावाला। एवढं पाणी गावाच्या जवळ आहे, 2-2, 3-3 विहिरी आहेत। ती मागल्या काळातली झाली एवढी मोठी 95 लाख रुपयाची योजना आणि पाणी नाही, काही नाही। कोणाचा वरदास, कोण बिलं काढले, काय केले, कुठलाच मसम लागायला तयार नाही। विचारणा केली, कुठले अधिकारी सांगत नाहीत। आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला विचारलं, इथल्या पाणी पुरवठा विचारलं, तहसीलदारला विचारलं, उपजिल्हाधिकाऱ्याला विचारलं, नाही आयुक्तालय कार्यालयापर्यंत आम्ही ह्याचे पाठपुरावा केला आहे। कुठल्याच पद्धतीचं आमचं कुणीच म्हणणं ऐकायला तयार नाही। संबंधित आज तुमच्या निदर्शनात, तुमच्या कॅमेऱ्यात आम्ही आवाज बहुजनाला सांगितलं आणि तुम्ही आमच्या मान देऊन विनंतीला आलात, इथंपर्यंत बातमी लावत आहात। अशी परिस्थिती एवढी पैसे देऊन नाही राहिली पाहिजे। अजून काय सांगावं, टाकीची सदिल बेअवस्था आहे इतकी पैसे देऊन। ते संबंधित सूर्यवंशी या नावाचा ग्रामसेवक आहे, त्या ग्रामसेवकाला आम्ही सातत्यानं सांगितलं होतं, पाठपुरावा केला, अर्ज दिलं बॉय पाईपलाईनचं, त्यांनी बघायला तयार नाहीत। आमच्या गावचे सरपंच, माझी आजी आता रनिंग नाहीत सरपंच, कारण पदभार संपल्यामुळं सध्या नाहीत, पण ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्याच्यावरली टक्केवारी खाऊन ज्या माणसानं पाईपलाईन ही गुत्तेदारी केली आहे त्यानं सांगितलं की मी त्यांना टक्केवारी दिली आहे, त्याची रेकॉर्डिंग सदिल माझ्याकडे आहे। म्हणजे टक्केवाऱ्या खाऊन हे सगळं करून बिलं उचलून जिकडे तिकडे झाली आणि गावाला पाणी नाही, असे बहादर सरपंच आहेत आमच्या गावचे। आणि गावाला वाटतं हे लोक चुकीचं बोलतात, आम्ही चुकीचं काही बोलत नाही। जी परिस्थिती आहे ते सत्य परिस्थिती आहे। इतकं देऊन सदिल पाणी नाही म्हणजे कोण ह्याच्यात भ्रष्टाचारी आहे हे गावानं सांगावं। आणि नवीनचं बांधलेलं वापरत आहे तिथून वायर, त्याची अवस्था दुसऱ्याच्या मोटार चालू आहे। आवाज बहुजनाला सांगते वेळेस आणखीन एक गोष्ट मला थोडी सांगायची आहे साहेब। 95 लाख रुपयाची जी योजना आहे, ती योजना ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस पहिल्यांदा सुरू जे चेक करतात मशीन, ह्या जागी चेक केलं तर माळाच्या एकदम कोपऱ्यावर, आणि इथं विहीर करायची ठरली होती, इथं पाईपलाईन अशी करायची ठरली होती। त्याच्या पद्धतीने एस्टिमेट होतं, पण हे न जाणीवपूर्व काहीतरी पैसे खाता येतात ह्या उद्देशाने विहीर तेवढ्या पाण्यात नेऊन तिकडे बांधली। आणि ही जी बंड टाकलेला आहे ती एस्टिमेटला वाढवता येते ह्या हिशोबानं बंड टाकला। आणि विशेष म्हणजे 4.5 इंची ही एस्टिमेटला पाईपलाईन आहे, आणि आता जर केलेली पाईपलाईन असेल तर ती 3 इंची पाईपलाईन आहे। त्याचे माझ्याकडे फोटो आहेत, त्यावेळी चार्ज दिलेले उल्लेख आहेत। एस्टिमेटमध्ये गावातली पाईपलाईन होती, तिथली पाईपलाईन केली नाही, जुन्या पाईपलाईनला जोडलं गेलं आहे। बऱ्याच गोष्टी आहेत की ती पूर्ण न करता पैसे उचलले गेले। वारंवार सांगितलं आम्ही, तरीही कुणी ऐकायला तयार नाही। आज पाणी गावाला, असला उन्हाळा चालू आहे, एवढं पाणी आहे, तुम्ही बघता पाणी हे काही साधन आहे, अख्खं तळं भरून आहे, 2-2 विहिरी आहेत, तरी गावाला पाणी नाही। काय आमची दुर्दैवी अव्यवस्था ह्या प्रशासनानं केली आहे, आणि प्रशासन कुठलीच दखल घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून ही दखल घेईन प्रशासन
याची आम्हाला जाणीव आहे. आपण दखल आमची घेतल्याबद्दल आभार आपले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित केल्यानंतर झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला खरंच खडबडून जाग येईल का, याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. आवाज बहुजनांचा.